आणि त्यानंतर सिनियर टेक्निशियनची सुद्धा आलेली आहे 9 फेब्रुवारीला। आता एका महिन्यामध्ये अभ्यास कसा करायचा, कशी तयारी करायची, कुठले बुक्स वाचायचे, 30 दिवसामध्ये बरंच काही होऊ शकते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कुठल्याही मोठ्या कोर्सच्या मागे लागू नका। तुम्ही जर आता 0 पासून करत असाल किंवा आता सुरुवात केली असेल तसाच पेपर येणार आहे। या व्यतिरिक्त MSCBचा पेपर वेगळा काही येत नाही। नॉन टेक्निकल हा टर्निंग पॉईंट आहे। कट ऑफ किती पाहिजे, किती मार्क्स पाहिजे वगैरे हा प्रश्न सुद्धा तुमच्या मनामध्ये असेलच। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महापारेषण, महावितरण आणि आता महाजेनको यामध्ये तीनही कंपन्यांमध्ये मागच्या 2 वर्षापासून जे रिक्रुटमेंट सुरू आहे, जी भरत्या सुरू आहेत, त्यामध्ये काही पॉझिटिव्ह न्यूज, काही निगेटिव्ह न्यूज आपल्या समोर येत आहेत। बरेचसे विद्यार्थी हताश होतात, टेन्शनमध्ये येतात किंवा त्यांना थोडं पॅनिक होतात की त्यांना काळजी वाटते की बाबा पुढे काय होईल, एक्झाम होईल की नाही होईल। परंतु आपण आपल्या चॅनलद्वारे म्हणजे इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलद्वारे आणि इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलद्वारे वरच्यावर तुम्हाला मोटिवेट ठेवण्याचा किंवा तुम्हाला बूस्टअप करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे। त्यामध्ये आपला उद्देश एकच होता की तुम्ही तयार राहिले पाहिजे, जे काही एक्झाम होते किंवा जे काही जागा निघतात त्यासाठी। कारण की मागच्या 2-3 वर्ष आधीपासून आपण तुम्हाला माहिती देतो आहे की या वॅकन्सी येणार आहे, ते महापारेषण असो की महावितरण असो आणि महाजेनकोचं सुद्धा आपण अपडेट देत आलेलो आहे। जे आपल्या चॅनलशी आधीपासून कनेक्टेड आहे त्यांना सगळ्यांना माहिती आणि ते सगळे विद्यार्थी तयार आहेत किंवा तयार होते असं म्हणू शकतो आपण। त्यामध्ये मुख्यत्वे महापारेषणबद्दल आपण आज बोलणार आहे। महापारेषणमध्ये ज्या काही वॅकन्सी मोठ्या प्रमाणात आलेल्या होत्या त्यामध्ये AE, ट्रान्समिशन, टेलिकॉम आणि सिनियर पोस्टचे आहे, DY एक्झिक्युटिव्ह वगैरे, आणि त्यानंतर ITI विद्युत सहाय्यक, त्यानंतर सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2। तर मागच्या वर्षी म्हणजे 2024मध्ये जे काही एक्झाम झालेल्या होत्या त्यानंतर कॅन्सल झाल्यानंतर ते परत एक रिवाईज त्यांनी जाहिरात काढलेली होती आणि त्यामध्ये सुद्धा काही चेंजेस करून SEBC आरक्षण तिथे ॲड करून परत ॲड काढली। तर त्या पिरियडमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्र टेन्शनमध्ये आले होते, परंतु आपण एक व्हिडिओ दिला होता की ज्यावेळेस कॅन्सल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण व्हिडिओ दिलेला होता की ही जाहिरात परत एकदा रिफ्रेश होऊन येणार आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये ती रिफ्रेश होऊन आलीसुद्धा, ठीक आहे। आणि विद्यार्थी मित्र जे आपल्या व्हिडिओशी कनेक्टेड आहे किंवा आपल्याशी कनेक्टेड आहे ते विद्यार्थी मित्र तयारीमध्ये होते। आणि आता ITIची सुद्धा तीच कंडिशन होती। ITIमध्ये जे काही एक्झाम आता पेंडिंग होत्या महावितरण, महापारेषणच्या, तर त्यामध्ये बऱ्याचशा अफवा, बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी स्प्रेड होत होत्या, परंतु आपण नेहमी सांगत आलो विद्यार्थ्यांना की पेशन्स ठेवा, एक्झामसुद्धा होईल आणि तुम्ही जॉईनसुद्धा व्हाल। आता ती फायनली वेळ आलेली आहे। त्यामध्ये महापारेषणमध्ये सध्या जे काही डेट्स आलेले आहेत तर त्या अतिशय महत्त्वाचे डेट्स आहेत। त्याच्यामध्ये टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि त्यानंतर सिनियर टेक्निशियनची सुद्धा आलेली आहे 9 फेब्रुवारीला। सिनियर टेक्निशियनची सुद्धा एक्झाम शेड्यूल झालेली आहे कालच्याच तारखेला, त्याचा अपडेट आलेला आहे, ऑफिशियल अपडेट आलेला आहे, ऑफिशियल नोटीस आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्युत सहाय्यकच्या ज्या काही 2600+ पोस्ट आहे, जे काय ITI इलेक्ट्रिशियन बेसवरती आहे किंवा COE बेसवर आहे, तर त्याच्यामध्ये फॉर्म सबमिशन खूप आधीच झालेले होते आणि त्याची एक्झाम शेड्यूल झालेली आहे ती म्हणजे 3 फेब्रुवारी 2025ला। खूप महत्त्वाची न्यूज वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला मिळते आहे मित्रांनो। जे विद्यार्थी तयारीमध्ये होते, जे विद्यार्थी अतिशय स्ट्रॉंग तयारीमध्ये आताही आहेत, त्यांच्यासाठी ही खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे। परंतु काही विद्यार्थ्यांचा गट असा आहे, काही विद्यार्थ्यांचा ग्रुप असा आहे किंवा काही विद्यार्थ्यांचं म्हणजे आता असे आहेत की जे सिरियस नव्हते, जे अजिबात म्हणजे बिलकुलच सिरियस नव्हते, ज्यांना असं वाटत होतं की बा ही भरती होणारच नाही, इलेक्शन झाल्यावर असं होईल तसं होईल, हे कॅन्सल करतील, आणि त्यांनी लाईटली घेतलं होतं। तर त्यांचा तयारी बिलकुल नाही आहे, काहीच तयारी त्यांची नाही आहे। आणि आता मला मेसेज म्हणजे 2 दिवसापासून मेसेज सुरू आहे की सर आता एका महिन्यामध्ये अभ्यास कसा करायचा, कशी तयारी करायची, कुठले बुक्स वाचायचे, कुठला कोर्स लावायचा, काय करायचं काय नाही, ठीक आहे मित्रांनो। आता तुम्हाला मी त्याचे 2 भाग सांगणार आहे। त्यामध्ये 30 दिवस राऊंड फिगरमध्ये जर विचार केला, आजची 4 तारीख आहे, साधारण 29 दिवस, 28-29 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे। आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बघा, बरंच काही होऊ शकतं 30 दिवसामध्ये, बरंच काही होऊ शकतं आपण असं सुद्धा म्हणू शकतो, आणि काहीच होऊ शकत नाही हा सुद्धा एक पॉईंट आहे, 2 पॉईंट आहे याच्यामध्ये। परंतु मी जे विद्यार्थी आधीपासून तयारीमध्ये आहे त्यांना फक्त आता रिवाईज करणे, जे तुमचं पेंडिंग आहे, फॉर एक्झाम्पल एखादा नॉन इम्पॉर्टंट पार्ट आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा वगैरे आहे, जो नॉन इम्पॉर्टंट पार्ट आहे तो तुमचा झाला नसेल तर त्यावर भर द्या आणि बाकी तुम्ही प्रॅक्टिस सुरू ठेवा। म्हणजे टेस्ट सिरीज असेल किंवा एखादा प्रिव्हियस पेपर असेल बाकीचे याचे, किंवा नॉन टेकवर भर द्या वगैरे, तर हे पॉईंट वेगळे आहे, ते मी तुम्हाला ते पण डिस्कस करेल। परंतु सुरुवातीला मी जे काही विद्यार्थी आता सध्या रिसेंटली एका महिन्यामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, अजूनही सगळं होते, फक्त तुम्ही थोडंसं कसं आहे की तुमचं 30 दिवसाचं प्लॅनिंग व्यवस्थित करा। तुमच्याकडे जे काही रिसोर्स अवेलेबल आहे, रिसोर्स म्हणजे तुमच्याकडे जे काही बुक्स अवेलेबल आहे त्यातूनच अभ्यास करा
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कुठल्याही मोठ्या कोर्सच्या मागे लागू नका. मला सुद्धा विद्यार्थ्यांचे मेसेज आले, कमेंट आले, फोनसुद्धा आले. मी आता कालपासून फोन प्रत्येकाचे रिसीव्ह करायचा प्रयत्न करतो आहे. मला ते पॉसिबल नाही कारण की मला भरपूर कॉल असतात विद्यार्थ्यांचे, पॉसिबल नाही आहे प्रत्येक कॉल रिसीव्ह करणं. तरी मी प्रयत्न करतो आहे कारण की आता खूप महत्त्वाची क्रुशियल आपण ज्याला म्हणतो 30 दिवस आहे. कारण महापरीक्षांची ITIची वॅकन्सी नेहमी निघत नाही, म्हणजे प्रत्येक वेळी निघत नाही आहे. बऱ्याच वर्षानंतर ही वॅकन्सी आलेली आहे आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे महापरीक्षांची. ठीक आहे, स्पेशली ITIच्या विद्यार्थ्यांसाठी. बाकी BE डिप्लोमाचे वगैरे कुठे ना कुठे जागा निघत राहतात, पण ITIच्या वॅकन्सी जास्त येत नाही. ठीक, जे काही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगत असतो की आता एवढ्या कमी ड्युरेशनमध्ये कुठलाही मोठा कोर्स होऊ शकत नाही, लक्षात घ्या. म्हणजे बघा, बरेचसे कोर्सेस तुम्हाला आता मार्केटमध्ये दिसतील, फास्ट ट्रॅक कोर्स, हा कोर्स, तो कोर्स, असा कोर्स, पण तो फक्त त्यांच्या फायद्याचा आहे किंवा अकॅडमीच्या फायद्याचा आहे. माझासुद्धा एखादा कोर्स असता किंवा आहे तर ते मी तुम्हाला सांगितलं असतं की आता मी हा जॉईन करा, तो जॉईन करा, परंतु 30 दिवसामध्ये कुठलाच कोर्स होत नसतो. ॲटलिस्ट कुठलाही कोर्स कंप्लीट व्हायला आणि टेक्निकलचा कोर्स कंप्लीट व्हायला ॲटलिस्ट 6 महिने, 4 ते 6 महिने लागतात. तुम्ही जर आधीपासून कोर्स घेतला असेल तर फारच चांगलं, परंतु आता 30 दिवसामध्ये तुमचं जमली होईल. एखादा कसं असते की एखादा मोठा कोर्स असतो एखाद्या अकॅडमीचा, इन्स्टिट्यूटचा किंवा अकॅडमीचा, आणि मग त्याच्यामध्ये ते थोडं शॉर्ट करून किंवा कटपीट करून जे काही आहे ते तुम्हाला एखादा फास्ट ट्रॅक कोर्स, तुमच्या ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स तुम्हाला देऊन देतात. मुख्यत्वे बुक रिलेटेड जर बोललो तर बुकचे मी तुम्हाला भरपूर माहिती दिलेली आहे. आपल्या व्हिडिओ भरपूर जास्त आहे, पूर्ण चिक्कार व्हिडिओज आहे आपले. तुम्ही फक्त सर्च करा इंजिनियर अमोल आणि महापारेषण, महावितरण, ITI भरती वगैरे, तुम्हाला सगळं मिळून जाईल. ठीक आहे, यूट्यूबवर. परंतु तुम्हाला थोडं शॉर्टकटमध्ये सांगतो की जर तुम्ही आता तयारी करत असाल आणि बुकमध्ये सुबोध विद्युतशास्त्राचं बुक हे बऱ्यापैकी आहे, मी असं म्हणणार नाही 100% परफेक्ट आहे, तर तुमच्याकडे ते बुक असेल तर त्यातून थोडंफार रीड करा. ॲक्च्युली आता हे सगळं करण्याची वेळच नाही, आता फक्त रिवाईज करणे आणि शॉर्ट नोट्स वाचणे आणि तुमचं एक्झाम जे काही तुमचे टेस्ट पेपर आहे ते सॉल्व करणे. टेस्ट पेपर यासाठी सॉल्व करावं लागतात, त्याचं महत्त्व खूप जास्त आहे टेस्ट पेपरचं, कारण की तुमची तयारी किती झाली आहे ते तुम्हाला लक्षात येतं आणि एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला काय फेस करावं लागते, कशी सिच्युएशन राहते, ते सगळं तुम्हाला टेस्ट पेपरमध्ये लक्षात येते. कारण ह्या टेस्ट तशाच डिझाईन केलेल्या असतात, कोणाच्याही टेस्ट सिरीज असो, पण त्या महत्त्वाच्या असतात. ते जास्तीत जास्त टेस्ट सिरीज देणे आता आवश्यक आहे. रिवाईज कर आणि टेस्ट सिरीज द्या, रिवाईज कर आणि टेस्ट सिरीज द्या. ठीक आहे, आणि बाकी जे काही हे आहे, तुम्ही जर आता 0पासून करत असाल किंवा आता सुरुवात केली असेल तर सुबोध विद्युतशास्त्र थेरॉटिकलसाठी जे टॉपिक्स आहेत, मी तुम्हाला टॉपिक पण सांगेल आता सगळे महत्त्वाचे, कारण की एका महिन्यामध्ये खूप काय तुमचं होणार नाही, पण जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला मी आत्ता 1-5 मिनिटात तुम्हाला सांगेलच. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. ठीक आहे, आणि सुबोध विद्युतशास्त्र, त्यानंतर तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह जे बुक असेल ते, म्हणजे एकदा थेरी पूर्ण रीड करायची, 1-2दा 3दा जे काय तुम्हाला पॉसिबल असेल 30 दिवसात ते, आणि त्यानंतर तुमचं ऑब्जेक्टिव्हमध्ये मराठीमध्ये सुद्धा बुक चांगले अवेलेबल आहे. आणि नसेल तर तुम्हाला हिंदी जर अवेलेबल होत असेल किंवा तुम्हाला चालत असेल तर हिंदीचे एकदम रेप्युटेड बुक आहे रामबाण म्हणून, त्यानंतर बुलेट म्हणून UPPCLचं बुक आहे, आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह यूथ कॉम्पिटिशन टाईमचे बुक्स आहेत ते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे त्याच्या बाहेर काही येणारच नाही, त्याच्या बाहेर पेपरच येणार नाही मी असं म्हणू शकतो. आणि आय थिंक इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, परंतु मराठीमध्ये नाही आहे. त्याचं काही व्हर्जन मराठीमध्ये मिळत असेल मार्केटमध्ये तर चेक करा, अन्यथा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही लिंक दिलेले आहे, त्यातून चेक करून तुम्ही ते बुक ऑनलाईन परचेस करू शकता. आता कसं आहे की आता तुम्ही जे बेस्ट पॉसिबल आहे ते करायचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त विनाकारांच्या याच्यामध्ये फसू नका आणि त्याच्यामध्ये तुम्ही पडूही नका. तर मित्रांनो, 30 दिवसामध्ये तुम्हाला जे काही महत्त्वाचं आहे फक्त तेच करायचं आहे. जास्त फापाट पसारामध्ये जाऊ नका, कारण की कसं आहे, सिलेबस हे खूप वास्ट आहे. तुम्ही जर प्रत्येक गोष्ट करायला गेले, हे जे आता व्हिडिओवर अभ्यास करतायत त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांचा अभ्यास खूप चांगला आहे त्याच्यासाठी काही सांगायची गरज नाही, ते ऑलरेडी तयारीमध्ये आहे. त्यांना फक्त मी महत्त्वाचं टॉपिक्स आता सांगणार आहे. त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस हे वाढून जातील. मी असं म्हणणार नाही की एकदम सिलेक्शनच होईल, परंतु तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढून जातील. त्यामध्ये मुख्यत्वे 50 प्रश्न 110 मार्क असतात टेक्निकलचे. तर मुख्यत्वे जो काही आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे आणि जो आतापर्यंतचं जे काही आहे त्याचं ॲनालिसिस करून सांगतो की पेपरची लेवल ही मॉडरेट लेवल आहे. खूप जास्त टफमध्ये जाऊ नका, खूप जास्त टफ पेपर येणार नाही. मॉडरेट लेवल आणि इझी लेवल, त्यामध्ये मुख्यत्वे 50 पैकी साधारण 30 ते 35 प्रश्न किंवा 40पर्यंत प्रश्न हे पॉवर सिस्टीमचेच राहतील. हे 100% आहे. ठीक आहे, 30 ते 35 प्रश्न तुम्हाला पॉवर सिस्टीमचे राहतील. पॉवर सिस्टीममध्ये ट्रान्समिशन सिस्टीमचे जास्त प्रश्न राहतील, डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचे थोडेफार राहतील आणि जनरेशन सिस्टीमचे थोडेफार 4-5 प्रश्न, 2-3 प्रश्न ते राहतील. ट्रान्समिशन सिस्टीमचे तुम्हाला साधारण 35 जर आपण पॉवर सिस्टीम पकडलं तर 35 पैकी साधारण 20 ते 25 प्रश्न तुम्हाला फक्त ट्रान्समिशन सिस्टीमचेच दिसतील आणि 2-4-5 प्रश्न डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि 2-3 प्रश्न हे जनरेशन सिस्टीमचे दिसतील. ठीक आहे, त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जर पॉवर सिस्टीम कमी आलं, फॉर एक्झाम्पल पॉवर सिस्टीम आपण असं समजू की 50 पैकी 25 ते 30 आले, आपण असं एक अंदाज करू,
तर 25 ते 30 प्रश्न जर पॉवर सिस्टीमचे आले तर साधारण 10 ते 15 प्रश्न हे कमीत कमी बेसिक इलेक्ट्रिकलचे येतील. बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये जे काही सिलेबस आहे, तुमच्याकडे जे काही बुक असेल, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सोबत विद्युतशास्त्र सांगितलेलं आहे किंवा आणखी काही बुक असेल, तर त्यातलं बेसिक इलेक्ट्रिकलचं कुठलाच पार्ट सोडू नका, कुठलाही पार्ट सोडू नका, स्किप करू नका, प्रत्येक पार्ट करा. कारण बेसिक इलेक्ट्रिकल आणि पॉवर सिस्टीम यावरच हा पेपर पूर्णपणे राहणार आहे. ज्यांचं बेसिक इलेक्ट्रिकल चांगलं आणि पॉवर सिस्टीम चांगलं, त्यांचं सिलेक्शन इथेच झालं, बाकी काही करायची गरजच नाही. म्हणजे हे मी तुम्हाला काय सांगतो आहे, कारण आता फक्त 30 दिवस शिल्लक आहे, ठीक आहे. आणि बाकी जे आधीपासून अभ्यास करत असतील त्यांनीसुद्धा याच पोर्शनवर भर द्या, माझी रिक्वेस्ट आहे. कारण की असाच पेपर येणार आहे, या व्यतिरिक्त MSCBचा पेपर वेगळा काही येत नाही, याच्याशीच सगळं रिलेटेड राहतो. 3 पोर्शन आहे, पॉवर सिस्टीम, त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल आणि मशीन्स आणि मेजरमेंट, हे 4 सगळ्यात महत्त्वाचे पोर्शन आहे पूर्ण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि त्यातल्या त्यात आपल्या MSCBसाठी जे काही तिन्ही कंपनी आहे, तर त्या MSCBसाठी पॉवर सिस्टीममध्ये ट्रान्समिशन सिस्टीम, कारण हा पेपर ट्रान्समिशनचा आहे, आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, हे 2 महत्त्वाचे आहे. आणि मशीन्समध्ये साधारण मोटर्स आणि तुमचं ट्रान्सफॉर्मर प्रश्न राहू शकतात बऱ्यापैकी, आणि मोटर्समध्ये DC मोटर, अल्टरनेटर वगैरे हे पण राहू शकतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 10 ते 15 प्रश्न ते राहते. आणि बेसिक इलेक्ट्रिकलचा ते प्रश्न कुठूनही कसे विचारू शकतात, बेसिक प्लस पॉवर सिस्टीम असा सुद्धा एखादा कंबाईन प्रश्न असू शकतो, ठीक आहे. आणि बाकीचे जे आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं सेफ्टी असेल, अर्थिंग असेल, तुमचं इल्युमिनेशन असेल, युजेस वगैरे असतील, म्हणजे प्रोडक्शन सिस्टीम वगैरे, तर त्या रिलेटेड तुम्हाला एक 5-10 प्रश्न ते सुद्धा बघायला मिळतील. म्हणजे सोडायचं आपल्याला काहीच नाही आहे. परंतु तुम्ही जर आता 30 दिवसामध्ये अभ्यास करत असाल तर माझे शब्द लिहून घ्या, वाटलं तर तुम्ही पॉईंट आउट करून ठेवा, तुम्ही कुठेतरी नोट करून ठेवा, की पॉवर सिस्टीममधलं ट्रान्समिशन सिस्टीम, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सगळ्यात जास्त करा, बिलकुल छानून काढा. तुमच्याकडे जे काही बुक असेल ते, ठीक आहे, सगळं छानून काढा. बिलकुल 30 प्रश्न त्यावर ठेवलेलेच आहे 50 पैकी. आणि बाकी बेसिक इलेक्ट्रिकल चांगलं करा, 10 ते 15 प्रश्न बेसिक इलेक्ट्रिकलचे, आणि बाकी थोडंफार मशीन्स करून ठेवा. हे 2-3 जरी चांगले केले ना तुम्ही, आणि इलेक्ट्रॉनिक्सचा बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट, कारण कधी कधी पेपर त्यावर जास्त आधारित येतो. म्हणजे 10 एक प्रश्न जर जास्त आले तर बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचे तुम्हाला 10 प्रश्न वगैरे येऊ शकतात, कमी आले तर 2-3 प्रश्न फक्त येतील, ठीक आहे. तर हे टेक्निकलचं झालं. नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग चांगलं करायचं आहे. कारण नॉन टेक्निकल हा प्रत्येक वेळी मी व्हिडिओमध्ये सांगत असतो की नॉन टेक्निकल हा टर्निंग पॉईंट आहे. नॉन टेक्निकलवर तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे, कारण नॉन टेक्निकलमध्ये वेळ खूप जातो. रिझनिंगमध्ये, बुद्धिमत्तामध्ये 40 प्रश्न 20 मार्क आहे, त्याच्यामध्ये वेळ खूप जातो. त्याच्यामुळे तो पोर्शन चांगला करणे, तो स्ट्रॉंग करणे, आणि त्यावर तुमची कमांड असणे आवश्यक आहे, ठीक आहे. पुढे मी तुम्हाला टाईमटेबलसुद्धा सांगणार आहे की दिवसातून किती वेळ कशाला द्यायचे वगैरे पुढच्या 30 दिवसामध्ये. तर ठीक आहे. तर बुद्धिमत्ता जो आहे तो बुद्धिमत्ता अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ जास्त जातो, आणि जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तर त्यामध्ये, आणि ॲप्टिट्यूडमध्ये अंकगणितमध्ये सुद्धा फॉर्म्युला बेस्ड प्रश्न असतात. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला टाकावं लागतं, मगच त्याचं सोल्युशन लवकर निघतं, नाही तर तुम्ही तिथे कॅल्क्युलेशन करत बसले तर भरपूर वेळ जातो. आणि नॉन टेक्निकलमध्ये वेळ जातोच 100%, ठीक आहे. आणि ॲप्टिट्यूड रिजनिंगसाठी बँकिंगचे क्लेरिकल लेवलचे पुस्तकं शक्यतोवर यूज करा. बँकिंग क्लेरिकल लेवलचे प्रिव्हियस पेपर जे आहे त्याचेसुद्धा बुक 250-250 रुपयाचं मिळून जाते ऑनलाईनमध्ये. ते सुद्धा मी तर किंवा ऑफलाईनमध्ये घेऊ शकत असेल तर ऑफलाईनमध्ये घ्या. आणि बँकिंगचे IBPS लेवलचे बुक रेफर करा, किंवा सचिन ढवळे सर, सतीश वसे सरांचे सुद्धा तुम्ही बेसिकचे, म्हणजे ते ITIसाठी आपल्याला चालते. ॲक्च्युली ते MPSC लेवलचे बुक असतात, परंतु ते आपल्याला ITIसाठी चालते. प्रश्न तुमच्या मराठीचा, तर मराठीचे 20 प्रश्न 10 मार्क राहतात. तर ते अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज राहणार आहे. 20 प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये 10 प्रश्न हे पॅसेजचे राहतील, आणि बाकी 10 प्रश्न हे ग्रॅमॅटिकल बेसचे राहू शकतात. काही त्रुटी ओळखा किंवा वाक्य दुरुस्त करून लिहा वगैरे, अशा प्रकारचे प्रश्न असतात. आणि या रिलेटेड तुम्हाला असं वाटत असेल की बा कट ऑफ किती पाहिजे, किती मार्क्स पाहिजे वगैरे, हा प्रश्नसुद्धा तुमच्या मनामध्ये असेलच. तर मित्रांनो, 150 मार्काचा हा पेपर असतो. 150 हा कन्वर्ट होऊन 100मध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे पर्सेंटेजमध्ये येतो. तर 150पैकी तुम्हाला ओपन OBCसाठी कमीत कमी, ओपन OBC सांगतो आहे, त्याच्यामध्ये सगळे आले, मुलं मुली जे काही लेडीज रिझर्वेशन सगळे आले. ओपन OBCचे टार्गेट कमीत कमी तुम्ही 150पैकी 90 ठेवा, किंवा 100च्या वर ठेवा. 90 कमीत कमी म्हणेल मी. आणि बाकी कॅटेगरी असेल तर 80 ते 85मध्ये टार्गेट असू द्या. बाकी याच्यापेक्षा खालीसुद्धा कट ऑफ येऊ शकतो, किंवा जास्तसुद्धा येऊ शकतो, परंतु 90-95चं टार्गेट ओपन OBCचं ठेवा. 150पैकी कमीत कमी, बरं, याच्यावरच. आणि जे काही बाकी कॅटेगरी असेल, ST असेल, SC असेल, SBC असेल वगैरे, SCBC वगैरे जे काय आहे ते, तर त्यांनी 80पर्यंत वगैरे टार्गेट असू द्या. बाकी वुमन रिझर्वेशन असेल, स्पोर्ट्स असेल, किंवा तुमचं बाकी हे असेल, रिझर्वेशन असेल, तर त्याच्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन वगैरे असेल तर ते आणखी खाली येतं. मग तो आपण कमीत कमी 90चं टार्गेट ठेवा, 90 ते 100च्या दरम्यान ते आलेच पाहिजे तेवढे.
आणि जर तुमचं बाकी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल म्हणजे समांतर आरक्षणमध्ये येत असाल तर त्यामध्ये तुमचं 80-85पर्यंत स्कोर असला तरी ठीक आहे, म्हणजे सॅटिस्फॅक्टरी आहे. बाकी तुम्हाला 100च्या वर जर स्कोर तुमचा आला तर तुम्ही वेल अँड गुड, तुम्ही सिलेक्शन लिस्टमध्ये आले असं समजून घ्या. बाकी नंतर आपण एक्झाम झाल्यावर आणखी त्याचं ॲनालिसिस करूच कट ऑफचं. ठीक आहे, हे टार्गेट ठेवा. ज्या विद्यार्थ्यांनी आपली ॲप डाउनलोड केली असेल, इंजिनियर मोड ॲप डाउनलोड केली असेल, त्यावर आपल्या 2 टेस्ट सिरीज आहे ITIच्या आणि त्यामध्ये आपण व्हिडिओच्या लिंकसुद्धा दिलेली आहे, जेणेकरून कुठलाही कोर्स न घेता तुम्ही त्या लिंक त्या थ्रू जर रेफर केलं तर तुम्हाला नॉन टेक आणि टेक्निकल प्लस सगळं मिळून जाईल. 2 टेस्ट सिरीज त्यामध्ये दिलेल्या आहे आणि त्यामध्ये आता उद्याच्या डेटपर्यंत किंवा उद्या किंवा परवापर्यंत आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ त्यामध्ये टाकणार आहे. मी ज्याबद्दल बोललो होतो याच्या आधी, कारण की आतापर्यंत एक्झाम डेट आलेली नव्हती, आपल्याकडे माहिती ऑलरेडी आलेली होती, परंतु एक्झाम डेट आलेली नव्हती. तर आता तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त तेवढंच करायचं आहे, जे मी तुम्हाला सांगतो आहे. ॲपमध्ये जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी आपल्या टेस्ट सिरीज घेतलेले आहे त्यांनाच फक्त ते व्हिडिओ दिसतील, बाकीच्यांना ते लॉकमध्ये दिसेल. ठीक आहे, आपल्या टेस्ट सिरीज खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ॲपची, ते तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा प्ले स्टोअरला जाऊन इंजिनियर मोड टाईप केलं तर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये टाईप केलं तर तुम्हाला ॲप दिसेल. आपला आयकॉन आहे, त्या आयकॉनवर तिथे तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला तिथे टेस्ट सिरीज दिसेल. त्यामध्ये 2 दिवसामध्ये किंवा उद्या संध्याकाळपर्यंत आपण तो व्हिडिओ टाकणार आहे. आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा. जे काही तुम्हाला म्हणजे फक्त तेवढंच पोर्शन तुम्ही करा, तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढून जातील. मी असं परत म्हणणार नाही की सिलेक्शन होईलच, ते प्रत्येकावर इंडिव्हिज्युअली डिपेंड राहते. पण तुम्ही माझ्याकडनं 100% प्रयत्न केलेला आहे की तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. तो व्हिडिओ जो का विद्यार्थ्यांना ॲपवर देतो आहे, जेणेकरून जे विद्यार्थी आपल्यावर ट्रस्ट ठेवतात, आपल्याशी कनेक्टेड आहे, आपल्या टेस्ट सिरीज घेतलेल्या आहे, स्पेशली ITIच्या, म्हणजे जे ऑलरेडी आता 2 वर्षापासून अभ्यास करतात त्यांना फक्त रिवाईज करणे आणि पेपर देणे, ठीक आहे. आणि बाकी जे महत्त्वाचे शॉर्ट नोट्स आहेत ते वरच्यावर रिवाईज करणे. दिवसातून कमीत कमी तुमचा 10 तास तरी अभ्यास, 8 ते 10 तास अभ्यास होणे आवश्यक आहे. टेक्निकल साधारण 5 ते 6 तास दिवसभर टेक्निकल करा आणि 2 ते 3 तास नॉन टेक्निकल करा आणि त्याची प्रॅक्टिस करा. रात्री त्याची प्रॅक्टिस करा. रात्री जर पॉसिबल असेल तर 9 ते 12चा टाईम असा ठेवा की ज्यामध्ये फक्त जे काही दिवसभर केलं त्याची रिवाईज करा आणि सकाळी म्हणजे 12 ते 6च फक्त तुम्हाला झोपायचं आहे. म्हणजे ते तुमचं प्लॅनिंग तुम्ही स्वतः करा, स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करा, त्यानुसार तुमचं टायमिंग तुम्ही सेट करा. व तो दिवसातून कमीत कमी माझं तरी म्हणणं असं आहे की शेवटच्या 30 दिवसामध्ये 10 तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे. तर असे करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुम्हाला मी बूस्टअप करण्याचा किंवा थोडंसं एनर्जी देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. परत आपला आणखी 2-3 दिवसामध्ये व्हिडिओ येईलच की जेणेकरून तुमच्या सिलेक्शनमध्ये आणखी काय भर करता येईल ते आपण बघू. आपलं ॲप आहे इंजिनियर मोड ॲप. ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केल्या नसतील अजूनही ते टेस्ट सिरीज जॉईन करा. आपण खूप मोठं डिस्काउंट सध्या दिलेलं आहे विद्यार्थ्यांकरता, तर विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टवर ITIच्या स्पेशल विद्यार्थ्यांसाठी. आणि जे काही डाउनलोड खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथून ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिथे त्या टेस्ट सिरीज तुम्हाला दिसेल. आणि बाकी हॉल तिकीटचं टेन्शन घेऊ नका. हॉल तिकीट एक्झामच्या 8 ते 10 दिवसात कन्फर्ममध्ये येऊन जाते. ते तुम्हाला जे काही आपलं mahatransco.in आहे यावर त्याची लिंक येते, तिथून तुम्हाला डाउनलोड करावं लागतं हॉल तिकीट आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यावर. ठीक आहे, आणि रजिस्ट्रेशन नंबर जे काही तुम्हाला असं वाटतं की तुमचा जो करेक्ट फॉर्म आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 2-3 फॉर्म भरले आहे, तुम्हाला असं वाटत असेल की हा करेक्ट फॉर्म आहे, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित नोट करून ठेवा. ते तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करताना कामात पडणार आहे. किंवा तुम्हाला महाट्रान्सफोकडून एखाद्या तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा मेलवर मेसेजसुद्धा येऊ शकतो की असं हॉल तिकीट तुमचं जनरेट झालेलं आहे, किंवा तुम्ही साईटवरून सुद्धा ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचंसुद्धा टेन्शन घेऊ नका. फक्त अभ्यासामध्ये राहा आणि विनाकारांच्या भानगडीत पडू नका, विनाकारांच्या फनमध्ये पडू नका, विनाकारांच्या निगेटिव्ह गोष्टीमध्ये पडू नका की माझे व्हिडिओज पुढे येतच राहतील. 30 दिवसपर्यंत मी तुम्हाला गाईड करतच राहणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडंफार बूस्टर मिळेल, ते सुद्धा चांगल्या तयारीमध्ये राहतील. धन्यवाद मित्रांनो.